नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला परफेक्ट बाहीची कटिंग कशा पद्धतीने करून घ्यायची आहे तर हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर ब्लाउजची कोणतीही साईज असू द्या, 30 असो 28 असो, 28 ते 50 पर्यंत जी कोणती तुमची साईज असेल प्रत्येक साईजसाठी हा एकच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे। तर परफेक्ट बाहीची कटिंग होणार आहे। तर तुम्हाला कधीच बाहीचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा मग कमी किंवा पडणार नाही। तर 5 इंच थोडीफार कमी जास्त झाली तर काही हरकत नाही, परंतु बाही कमी पडणार नाही। तर अशा पद्धतीने परफेक्ट बाहीची कटिंग करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर बाहीची उंची कितीही असू द्या, तर बाहीची साईज 28 ते 50 पर्यंत कोणतीही बाहीची साईज असली तरी चालेल आणि बाहीची उंची 3, 4, 5 किंवा 10 ही कितीही बाहीची उंची असली तरी सुद्धा चालेल। प्रत्येक साईजसाठी किंवा मग कोणत्याही उंचीसाठी आपल्याला ह्याच गोष्टीचा वापर करायचा आहे। फक्त आपल्याला बाहीच्या उंचीनुसार जर तुमची बाही 3 असेल, 4 असेल, 5 असेल, ज्या पद्धतीने बाहीची उंची वाढत जाईल त्या पद्धतीने आपली कॅप हाईट कमी किंवा जास्त होत जाईल। आपल्याला इथे फक्त कॅप हाईट लक्षात ठेवायची आहे। तर बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट आपल्याला कमी जास्त करून घ्यायची आहे, परंतु बाहीची रुंदी आपल्याला ह्याच पद्धतीने काढून घ्यायची आहे। तर माझ्या ज्या काही नवीन मैत्रिणी आहेत त्यांना बाहीची लांबी तर घेता येते परंतु रुंदी काढता येत नाही, बाही कमी पडत असते जोडताना। तर याच्यासाठी मग आपल्याला आता बघू शकतात हा आहे 30 साईजचा ब्लाउज। तर तुमची कोणतीही साईज असली 30 असो 28 असो त्याच्यासाठी आपल्याला ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर हा 30 साईजचा ब्लाउज आहे। तर याच्यासाठी तुम्ही इथे किती शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर कोणी 1.5 इंच कोणी 2 इंच घेत असतं। तर तुम्ही जितकं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तितकं अशा पद्धतीने मोजून घ्यायचं। तर मी इथे 1.5 इंच घेतलेलं आहे म्हणून मी 1.5 इंच इतकं मोजून घेतलं। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला इथं अर्धा इंच कोणी पाऊण इंच इतकं शिलाई मार्जिन घेत असतं, तर मी इथं अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। मग मी ते बरोबर अशा पद्धतीने दोघही बाजूंना खुणा करून घेतला। तुमचा पेपर पॅटर्न असो किंवा मग ब्लाउजचा अस्तर असो किंवा ब्लाउज असो तर ह्याच पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी मोजून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच एवढी परफेक्ट बाहीची कटिंग करून सुद्धा जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर तुम्हाला वाटत असेल मला बाही थोडीफार एक्स्ट्रा असली तरी सुद्धा चालेल, मग त्याच्यासाठी तुम्ही इथं अशा पद्धतीने डायरेक्ट जे काही शिलाई मार्जिन मी पकडलेलं आहे इथं मी हे शिलाई मार्जिन सोडत आहे तर तुम्ही सोडायचं नाही। अशा पद्धतीने परफेक्ट अशा मोजून घ्यायचं आहे। अजिबात कुठेपर्यंत मोजायचं तर जेवढं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत तर ते आलेलं आहे 7.25 इंच। आणि जर तुम्ही शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने मोजून घेतलं तर ते येत आहे 7 इंच आणि 1 लाईन। तर तुम्ही हे तुमच्यावरती डिपेंड आहे, जर तुम्हाला परफेक्ट बाही हवी असेल तर तुम्ही शिलाई मार्जिन दोघही बाजूंना सोडून आणि मग हा मुंडा मोजायचा आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही मला अर्धा इंच किंवा पाव इंच बाही एक्स्ट्रा ठेवायची आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हे शिलाई मार्जिन पकडून घ्यायचं आहे। तर मी हे शिलाई मार्जिन सोडून देत आहे आणि मग हा बरोबर जो काही मुंडा आहे तर तो अशा पद्धतीने मोजून घेत आहे। तर बघू शकतात तो आलेला आहे 7 इंच आणि 1 पॉइंट इतकं। तर बाहीची उंची किती आहे, तुमच्या बाहीची उंची किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे। तर बघू शकतात ही बाहीची उंची आहे 7.25 इंच, 8 इंचाला 2 रेषा कमी। तर इथं आपल्याला पाव इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं आणि इथं अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन लागतं किंवा मग तुम्ही 1 इंच इतकं घेतलं एक्स्ट्रा तरी सुद्धा चालेल। मग 8 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे तर 8 इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट घेत आहे मी 3 इंच। त्याच्यानंतर मग तुम्ही आता हा मुंडा किती मोजून घेतलेला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची जी कोणती साईज असेल त्या साईजला तुम्ही सेम त्याच पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा। तर तो माझा मुंडा आलेला आहे 7 इंच आणि त्याच्या पुढे 1 लाईन। तर अशा पद्धतीने मुंडा मोजून आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि हा मुंडा अशा पद्धतीने मोजून घेतला। त्याच्या पुढे आपलं जे काही 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं। कोण बाही असली तर हेच ट्रिक आपल्याला वापरायची आहे। त्याच्यानंतर जो काही आपण मुंडा मोजून घेतला त्याचा आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचा
आणि मग बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर मध्ये सेंटर काढलेला आहे तिथं पाऊण इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत मग आपल्याला बरोबर बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। जो काही शेप दिलेला आहे त्याचा परफेक्ट आकार इथं आपल्याला बरोबर डार्क करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण जो काही पुढच्या बाजूचा खोलगट भाग आहे तो सुद्धा शेप आपल्याला परफेक्ट कटिंग करून आणि चेक करून घ्यायचा। तर बघू शकतात अशा पद्धतीने पूर्ण बाहीचा शेप मी कट करून घेतला। त्याच्यानंतर जो काही हा पुढचा बाहीचा शेप आहे तो सुद्धा आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा। आणि मग आपल्याला बाही इथं बघू शकतात जोडून घ्यायची। तर हे अंतर आहे जो काही आपण शेप घेतलेला आहे हे 1 इंचापेक्षा कमी आणि अर्धा इंचापेक्षा जास्त घ्यायचं। नंतर शिलाई मार्जिन सोडून आणि मी बरोबर अशा पद्धतीने बाही मोजून घेत आहे। तर बघू शकतात मैत्रिणींनो अगदी परफेक्ट अशी बाही आलेली आहे, कुठे कमी किंवा जास्त झालेली नाही। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीची परफेक्ट कटिंग करून बघा, कधीच बाही कमी पडणार नाही। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने परफेक्ट बाहीची कटिंग करायला शिका, तुम्हाला कधीच बाही कमी पडणार नाही।